काय घडला तुम्हाला एवढा चिंता काय आहे? काय प्रकार? काल ठाण्यामध्ये भगव्या सप्ताहाचा समारोप होता आणि राम गणेश गडकरी रंगायतर मध्ये शेकडो शिवसैनिकांची उपस्थितीत भगवा सप्ताह हा जल्लोषात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात येताना जागोजाग स्वागत झालं. ठाण्यात स्वागत झालं. व्यासपीठावरती आपण पाहिलं असेल किंवा सभागृहात पाहिलं असेल, भरगच्च सभागृह होतं आणि माननीय उद्धवजींनी ठाणेकरांना मार्गदर्शन केलं. भगवा सप्ताह ज्या पद्धतीनं साजरा व्हायला हवा महाराष्ट्रात उद्धवजींच्या संकल्पनेनुसार, त्यानुसार तो ठाण्यात साजरा झाला. बोला पुढे. नाही पण काय झालं काय मला सांगा ना. तुम्ही जे म्हणताय ना, बघा ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं. आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहित नाही किंवा उद्धवजींना माहित नसावं. ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही? ते दिल्लीच्या अब्दुल शहा अब्दालीचे लोक होते. अब्दुल शहा अहमद शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी त्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत. त्यातली ती एक सुपारी होती. मी कालही स्पष्ट केलेलं, बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं, सुपाऱ्या फेकला, अन्य काय फेकलं. त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही. स्थानिक लेवलला मराठा आंदोलक अनेक पक्षात एकत्र आले आणि त्याने निषेध व्यक्त केला असेल, पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का, संबंध आहे का? तर अजिबात नाही. पण काल जर ती काय कोण म्हणते ऍक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला. जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे, शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका. तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील वाट पाहतात, तुमची मुलं बाळ वाट पाहतात, तुमची पत्नी वाट पाहते. तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल, पुणे येत असेल, अहमद शाह अब्दाली सुपाऱ्या देऊन मजा बघतोय दिल्लीमध्ये. अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालीने 2-3 नेत्यांना मोठी सुपारी दिली, प्रमुख नेते. आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पाहिलं, पण काही फरक पडत नाही. काल कार्यक्रम भगवा सप्ताहाचा उत्तम झाला. उद्धवजीने जोरदार आपलं वक्तव्य केलं, भाषण केलं. आम्ही सगळे बोललो. ठाण्यातलं वातावरण बदलत आहे. विधानसभेच्या दृष्टीने आमची पावलं पडतायत. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दुष्ट लावण्यासाठी असे प्रकार अहमद शाह अब्दालीची सुपारी घेतलेले लोक करणार, हे आम्ही गृहीत धरतो. मी कोणत्या पक्षाचं नाव का घेत नाही, कारण हे जे सगळं चाललंय हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून, याच्या सुपारीवरून चाललेलं आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला, मिंदे मुख्यमंत्र्याला माहिती आहे. रिॲक्शन काय, ऍक्शनला रिॲक्शन काय म्हणतात रे? थांबा जरा 2 महिने, मग तुम्हाला ऍक्शन रिॲक्शन काय ते कळेल. की सत्तेची मस्ती दाखवू नका. बरं, नशीब त्यांचं काय ते समोर आले नाहीत. गांडू आणि डरपोकांसारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते.
कोणी नारळ फेकला म्हणे, कोणी काय फेकलं म्हणे. जर समोर असते तर त्याला शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असतं. मराठी माणसामध्ये मारामारा लावण्याचं काम दिल्लीचा अहमद शाह अब्दाली करतोय आणि त्याला काही लोक बळी पडलेत. त्यासाठी काही कोटी रुपयांची सुपारी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिलेली आहे आणि त्यांचं काम गेल्या काही काळापासून अशा प्रकारच्या सुपाऱ्या घेऊन गोंधळ निर्माण करणं आहे, त्याचा वापर केला जातो. बोलिए, मॅटर फिनिश, फाइल क्लोज. बोलिए. काफिले पर वो भी रात के अंधेरे का फायदा लेकर छुपकर कोई किसी ने फेंका होगा. ये कोई हमला बिमला नहीं, हिम्मत नहीं है, जान बचाकर भाग गए. अगर सामने आते तो कुछ गलत हो जाता. तो मैं उनको हाथ जोड़कर नम्र विनती करता हूं, आप ऐसा मत करिए. आपके घर में बच्चे हैं, बेटे हैं, माँ बाप है, बीवी है, उनकी चिंता करिए. हमें चिंता है. फिर ये इस प्रकार से इस प्रकार का अपराध फिर मत करिए, गड़बड़ हो जाएगी. कि आपको कोई करवा रहा है आपसे, और वो अहमद शाह अब्दाली है दिल्ली का, जिसने बहुत बड़ी सुपारी दी है महाराष्ट्र में इस प्रकार से अराजकता फैलाने के लिए. तो आपका इस्तेमाल हो रहा है. आपके नेता सुपारी लेते हैं, चुप बैठते हैं और आपको एक दूसरे के खिलाफ लड़ाते हैं. ये ठीक नहीं है हमारे राज्य के लिए. करते रहिए आप, लेकिन आपका इस्तेमाल हो रहा है राजनीति में. ठीक है, बोलिए. कौन नेता? नाम ले लो. वो क्या नेता है क्या? अरे वो तो सब मिली जुली सुपारीबाज है सभी. कौन से एक्शन? क्या हुआ? रात के अंधेरों में कोई फेंकता है, कोई दिखता नहीं, सामने आइए ना. देखो, ये अहमद शाह अब्दाली के सुपारी है और ये सुपारी गैंग है सब लोग. मैं किसी पार्टी का नाम नहीं ले रहा हूं, लेकिन महाराष्ट्र में अराजकता फैलाने का ये काम हो रहा है. विधानसभा से पहले लोगों का ध्यान हटाना चाहते हैं. और मैं इतना ही कहूंगा कि ये ठीक नहीं है. हमने हमारे पार्टी की तरफ से कभी भी राज ठाकरे जी के काफिले पर हमला नहीं किया है. वो हमारी पार्टी की भूमिका नहीं है. मैंने पहले भी स्पष्ट किया है. अगर देखो, नामर्दानी तो उसे कहते हैं, कोई अंधेरे में कोई फेंक देता है, उसे शाबाशी दिया जाता है. मर्द हो तो सामने आकर करिए. छुपकर क्यों करते हो? डरते क्यों? इतना बड़ा काफिला होता है, 50-60 गाड़ियां होती है, किसी गाड़ी पर कोई फेंक दिया किसी ने. और मुख्यमंत्री लॉ एंड ऑर्डर की जिम्मेदार है ना. तो मुख्यमंत्री इस प्रकार की भाषा करता है, गुंडागर्दी की भाषा करता है. आपके हाथ में सत्ता है, पुलिस है, इसलिए छोड़कर आइए, फिर दिखाता हूं. अरे सोडा हो. हे अहमद शाह अब्दालीचे सगळे सुपारीबाज लोक आहेत. कसला अभिनंदन करायचं? काय मोठे मर्दानकी गाजवली या लोकांनी. कोणी काय गाजवली? मराठी माणूस एकमेकाच्या विरुद्ध लढतोय आणि अहमद शाह अब्दाली टाळ्या वाजवतोय तिकडे. चला, थँक्यू, धन्यवाद. संजय राऊत हे शरद पवारांच्या अमंगल कार्यालयातील करवली आहेत असं राज ठाकरे बोलले. सेबी चीफ के ऊपर आरोप लगा. प्रधानमंत्री के ऊपर भी आरोप लगा है ना. उनके मित्र है, उन्हें मदद पहुंचाता है. तो प्रधानमंत्री ने इस्तीफा दिया. क्या किया? अब जो सेबी उनके गैर व्यवहार की जांच कर रही है, उनके प्रमुख जो है माधवी बुच, उसके ऊपर आरोप लगा है कि उनकी इन्वेस्टमेंट है अडानी के कंपनी में, और कुछ एविडेंस सामने, तथ्य सामने लाए हैं. तो देश और देश की वित्तीय संस्था और वित्तीय संस्था के जो
में जो गलत काम हो रहा है उसके ऊपर जो नजर रखती है वो संस्थाएं, वो यंत्रणाएं किस प्रकार से काम कर रही है और किस प्रकार से भ्रष्ट हो रही है, ये सामने आने के बाद भी अगर सरकार चुप बैठती है तो ये सरकार सबसे बड़ी भ्रष्ट है. काँग्रेसने संयुक्त संस्कृत समितीची मागणी केली आहे असं ते काँग्रेसकडे म्हणतात की अधिवेशन 12 ऑगस्टमध्ये होतं ते 9 तारखेलाच का म्हणतात इसीलिए कि ये सब मामला सामने आने वाला था. बघा हा जो सगळ्यात मोठा घोटाळा समोर येतो आहे, निवडणूक रोखे घोटाळ्यानंतर हा दुसरा हिंडनबर्ग घोटाळा. सेबीचे प्रमुख महिला आहेत ज्या माधवी बुध, ज्यांच्यावर वित्तीय क्षेत्रामध्ये जे होणाऱ्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवणारे तपास करणं ही त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्या प्रमुखच प्रधानमंत्र्यांच्या लाडक्या उद्योगपतीशी हात मिळवणी करतात, आर्थिक व्यवहार करतात, त्यात गुंतवणूक करतात. त्यांच्याकडून तुम्ही कोणती अपेक्षा करणार आहात? त्याला सोडून द्यावं, झाला विषय तो. दाढी तुम्हाला असं कोण म्हणतंय? हा ठीक आहे, ती दाढीवर हात फिरत बसा म्हणावं. शरद पवारांच्या अमंगल कार्यालयातील फिरवली संजय राऊत आहेत असं राज ठाकरे बोलतात. काय म्हणतात ते? शरद पवारांच्या अमंगल कार्यालयातील फिरवली हे काय करवली हे संजय राऊत आहेत असतील ना, आणि ही करवली उंबरवट्यावर बसूनच त्यांचं आयुष्य झिजणार आहे असं राज ठाकरे म्हणतात. तुम्ही कुठे आहात? आम्ही सुपाऱ्या तर घेत नाही ना कोणाच्या. मी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक निष्ठावान शिवसैनिक आहे, त्यांनाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, ते सुद्धा मान्य करतील. आणि निष्ठेने राहणं एका पक्षाबरोबर हे काही लोकांच्या पोटात दुखत असेल तर तो त्यांचा प्रश्न. विषय राहिला माननीय शरद पवार साहेबांचा. शरद पवार या देशातले ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, कृषी, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातले सगळ्यात मोठे जाणकार आहेत, मार्गदर्शक आहेत. तर तुम्ही त्यांच्याविषयी तुमच्या मनात जी भावना असेल, कधी काळी तुम्ही त्यांचे उंबरटे झिजवत होता ते विसरलात. कधी काळी तुम्ही त्यांची उंबरटे झिजवत होतात, त्यांच्या उंबरठ्यावर बसवत होतात जाऊन. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. फार बोलायला लावू नका. आपण काय आहोत हे दोघांना एकमेकांना माहिती आहे. आरक्षणाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जातीचं राजकारण करतायत, हा पण त्यांचा आरोप आहे. हे वक्फ बोर्डाचा विषय जो म्हणता आपण, अजून ते बिल यायचंय. ते बिल आता अधिक चर्चेसाठी जेपीसीकडे गेलंय. जे बाहेर आंदोलन करतायत ते सुपारीबाज लोक आहेत, ते एमआयएमचे लोक होते. आणि एमआयएमच्या प्रमुखाकडे सगळ्यात जास्त ती प्रॉपर्टी आहे वक्फ बोर्डाची. तुम्हाला माहिती आहे का? ती प्रॉपर्टी कदाचित जाईल या भीतीनं ते आंदोलन करते. थँक्यू.